लागतोय. दुसऱ्या बाजूला बॅटिंग करणाऱ्या टीमचा बघूया काय रणनीती आखली जाईल. दोन बॅटरद्वारे ते दोन बॅटर आता लवकरच लवकर मैदानाच्या आतमध्ये उतरतील. साई स्पोर्ट्स खारबाव प्रेक्षक गॅलरीमध्ये सुद्धा प्रेक्षकांची जास्त गर्दी आपल्याला पाहायला मिळते. आदरणीय महेंद्र पाटील माजी सरपंच खारबाव गावचे, साई स्पोर्ट्स खारबाव टीमचे आधारस्तंभ, आणि त्यांनी या ठिकाणी ही गॅलरी उपलब्ध करून दिली आहे. समोरच तुम्ही बघतायत एस एंटरप्राइजेस व टीम 94 प्रेक्षक गॅलरी जी आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे. आदरणीय सन्माननीय हजरत शेख संजयभाई म्हात्रे कामन यांनी ही गॅलरी उपलब्ध करून दिले. उजव्या बाजूला आणखीन एक गॅलरी आपण बघतोय, स्वर्गीय काजल पाटील प्रेक्षक गॅलरी, आणि ही गॅलरी आपल्याला उपलब्ध करून दिले. आदरणीय प्रीतमजी पाटील पूर्णा येथील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व, त्यांच्याकडून ही गॅलरी आपल्याला स्पॉन्सर झाले. एक गाव गट करता ज्या ट्रॉफीज आहेत 1 ते 4 ते लहुजी टावरे यांच्या स्मरणार्थ निलेश टावरे यांच्याकडून या स्पर्धेकरता उपलब्ध झालेत. बॅटर मैदानाच्या आत पाठवून द्या लवकरात लवकर, कारण या सूचना जशा आम्हाला आयोजकांच्या मिळतात ना तसा आम्हाला उल्लेख करावा लागतोय. बॅटर 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवा. कुणाल मडके तिथे उतरत आहेत. अजिंक्य स्पोर्ट्स संघाद्वारे प्रारंभिक फलंदाज म्हणून मोठी जबाबदारी असेल त्यांचीसुद्धा. दुसऱ्या बाजूला कदाचित चेतन पाटील उतरण्याची दाट शक्यता आहे. ही नेहमीच बेनीची जोडी असते, सलामीची जोडी असते. चेतन पाटील सुद्धा तयार होत आहेत. अतिरिक्त खेळाडू या पुन्हा पुन्हा त्या सूचना देवायच्या वाटत नाही. तुमचा अतिरिक्त खेळाडू ड्रेसिंगमध्ये पाहिजे, शूज परिधान केलेले पाहिजेत. या सूचना आम्ही सुरुवातीपासूनच देतोय. पियुष भोईर गोलंदाजी मार्गावर येत आहेत, तर पहिले षटक टाकण्याकरता जबाबदारी त्यांची असेल. यष्टांच्या पाठीमागे कुमार तुम्हाला बघताय, टेनिस क्रिकेटमध्ये त्यांनी सुद्धा अनेक वर्ष घालवलीत. एक प्रसिद्ध असे खेळाडू आहेत. प्रकाश जोतामध्ये नेहमीच ते येत असतात, बॅटिंग करत असतात. यष्टीरक्षकाची भूमिका सुद्धा त्यांची चांगली असते आणि त्यांना तुम्ही इन ॲक्शनमध्ये दुसऱ्या डबात बॅटिंग करताना बघू शकतायत. चेतन पाटील एक वेळ 6 बॉलमध्ये 6 षटकार हा विक्रम या खेळाडूच्या नावावर आहे. म्हणजेच विस्फोटक सुरुवात ते संघाकरता करतील हीच अपेक्षा असेल त्यांच्या समर्थकांची. महेंद्र सरांचा इशारा येतोय, गेम इज ऑन. पहिला बॉल टाकण्याकरता पियुष भोईर तयार होत आहेत. आजच्या डे 3 मधील ही मॅच आहे. उमेश 11 पांजू विरुद्ध अजिंक्य स्पोर्ट्स जोचंद्र अशी. पॉवर प्लेचं षटक, 2 फिल्डर 38 सर्कलच्या बाहेर. पिच बॉल होता, लेग स्टम्पचा थोडासा बाजूला वळतोय. एक चोरटी धाव तर बॅटरने पूर्ण केली. ओव्हर थ्रो झालंय आणि त्याचा फायदा उचलताना दुसऱ्या धाबेकरता बॅटर धावत आहेत. 2 धावा होत आहेत पूर्ण यावेळेला बॅटरद्वारे. लेग बाईचा इशारा येतोय पंच महेंद्र सरांचा. 2 अतिरिक्त धावा मिळाल्या. अतिरिक्त धावांची सुरुवात केली आहे अजिंक्य स्पोर्ट्स जोचंद्र संघाने. मागची 2 दशकं जर बघितली ना तर 2 दशकं अक्षरशः गाजवलेत संपूर्ण पालघर जिल्हा आणि ठाणे जिल्ह्यामध्ये अजिंक्य स्पोर्ट्स संघाने. आणि त्यांचेच हे मातब्बर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उतरलेत आपली गुणवत्ता सिद्ध करण्याकरता. रबे पाटील, श्याम पाटील हे नेहमीच मेहनत घेत आहेत या खेळाडूंवर. वरिष्ठ खेळाडू आहेत, त्या वरिष्ठ खेळाडूंच्या मार्गदर्शनाखाली हे खेळाडू आपलं काम करत असतात. चेतन पाटील काहीतरी प्रश्न उद्भवत आहेत, तिथे पंचांसमोर काहीतरी प्रश्न केला होता. नॉन स्ट्रायकिंगकडे कुणाल मडके. या मोठ्या स्पर्धेमध्ये त्यांना स्वतःला सिद्ध करावं लागेल. मोठी स्पर्धा म्हणजे तुमच्याकरता एक अपॉर्च्युनिटी असते, संधी असते. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल होता. टर्न चांगल्या पद्धतीने होतोय. इन कटर चेंडू बघायला मिळाला जो बीट करतोय चेतन पाटील या खेळाडूला. धावसंख्या काय घडलंय पुन्हा. आता एक चांगला चेंडू गुडलेन क्षेत्रामध्ये चेंडू टाकलाय, उसळी घेतोय अचानकपणे आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय. पियुष भोईर मागच्या काही वर्षापासून चांगले फॉर्ममध्ये आहेत, चांगले लयमध्ये येत आहेत. मग ते फलंदाजी असो गोलंदाजी असो, त्यांनी 100% योगदान आपल्या संघाकरता दिलं आहे. आजच्या दिवसात नाव जरी वेगळं असलं तरी पियुष भोईर यांची प्रतिभा, त्यांची गुणवत्ता आपल्याला आजसुद्धा पाहायला मिळते. उमेश 11 पांजू संघाद्वारे ते खेळत आहेत. बघूया काय घडलंय. इम्पॅक्ट बघितला गेला आणि त्यामुळेच अपील जे केली होती ते अपील पेटाळून लावले गेले. एक धाव मिळाली. लेग बाईचा इशारा आलाय.
इम्पॅक्ट आउटसाइड द लेग स्टंप, आउटसाइड द ऑफ स्टंप आणि बॅटच्या मदतीनं ही धाव मिळते. या एका धावेनिशी धावसंख्या पुढे सरकली. धाव फळकावर धाबा लागल्या जात आहेत त्या. यावेळेला 3 धाबा 4 बॉलची समाप्ती. धाबा यायला पाहिजेत, मग ते कशाही आल्या तर या संघासाठी मजबूती निर्माण करत असतात. आणि अजूनही आत्मविश्वास निर्माण झाला नाही. आत्मविश्वासाची फलंदाजी होताना दिसत नाही अजिंक्य स्पोर्ट्स संघाची. तो आत्मविश्वास जवळ आणावा लागेल या संघाला. फुल टॉस बॉल, चेंडूला लॉंग लेग पट्ट्या बाहेर पार ठेवलंय. चेंडू सीमारेषे पार, आर पार, दमदार, शामदार, बहरदार, डोलदार, वजनदार षटकार. 6 धावेनिशी कुणाल मडके हे आपलं खातं उघडत आहेत आणि षटकाराच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या 9. कारण लेग स्टंपच्या दिशेने फुल टॉस बॉल होता पियुषाचा. थोडीशी चुकी झाली, कदाचित त्या चेंडू वळवण्याकरता गेलं आणि त्याच्यामधूनच हा चेंडू फुल पिच बनलाय, फुल टॉस बनलाय. धावसंख्या 6 ने पुढे सरकली. धावसंख्या 9. दाखवतात ते की माझ्याकडून कुठे चूक झाली. प्रत्येक व्यक्तीकडून चुका ह्या होत असतात आणि ते क्रिकेटच्या मैदानामध्ये जर चुका झाल्या तर मग दोषी तुम्हीच समजले जात आहेत. कारण अनेक मॅचमध्ये तुम्ही ज्या वेळेस संघाला जिंकून देत थ्रो येण्याआधी 2 धाबा ते पूर्ण करतायत. धावसंख्या 2 धाबानिशी पुढे सरकली. धाबा लागल्या जातात ते 11. मागचे 2 मॅच मी बघितले की पहिल्या षटकामध्ये 11 धाबा येताना दिसलेत. मागच्या 2 मॅचमध्ये सुद्धा तेच दृश्य होतं. इथे सुद्धा 11 धाबा धाव फळकावर आलेत. अजूनही 18 बॉल शिल्लक आहे आणि पांजू संघाला 2 धावांची पेनल्टी लागली आहे, लक्षात घ्या. टी शर्ट सांगितलं तुम्हाला 3 ते 4 वेळा अनाऊन्समेंट झाली त्याची, त्यामुळेच 2 धावा मिळतील. 2 धावा पेनल्टीच्या सुद्धा आपण ॲड करूया. स्कोअर मूव्स ऑन 13. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 13 धावा. पेनल्टीच्या 2 धावा इथे ॲड केल्या गेलेत. आता युवा खेळाडू गोलंदाजी मार्गावर आलाय. पांजू संघाद्वारे रवींद्र, युवा म्हणजेच अनुभव त्याच्याकडे भरपूर आहे. मला एक मॅच अजूनही माझ्या नजरेमध्ये आहे ज्यावेळेस 3 धावा डिफेंड केल्या होत्या गोलंदाज रवींद्रने आणि तोच रवींद्र भोईर गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय. समोर चेतन पाटील करता. चेतन पाटील पॉवर प्लेचं बंधन शिथिल झाल्यानंतर फिल्डर आपण बघतोय लॉंग ऑन आहे. तिथे आहेत काऊ कॉर्नरमध्ये शतरक्षक आहेत. स्क्वेअर लेगमध्ये शतरक्षकाला तैनात केले गेले. शॉर्ट बॉल, चांगला फटका, क्रॅकिंग स्ट्रोक. चेंडू जातो डीप पॉइंट पट्ट्या बाहेर. 1 नाही 2 नाही 3 नाही, मिळत्या धावा 4. चौकार. खासदार चषकातील शानदार दमदार चौकार बघायला मिळतोय चेतन याच्या बॅटमधून. चौकाराच्या साह्याने आता धावसंख्या वाढत चालली आहे. धावा झाल्या आहेत त्या 17 धावा. इथे खतरा सुद्धा निर्माण झालाय प्रतिस्पर्धी उमेश 11 पांजू संघावर, कारण विकेट त्यांना मिळाली नाही. पेनल्टी लागली. 17 धावा झाल्यात. लयमध्ये यावं लागेल, विकेटचा शोध घ्यावा लागेल गोलंदाजाला. पुढचा बॉल पुढे येऊन खेळलं जातं. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. चेंडू हवेत होता. शतरक्षकाची कृती व्यवस्थित नव्हती. हालचाल, शारीरिक हालचाल ही व्यवस्थित दिसली नाही, त्यामुळेच 2 धावा पूर्ण होत आहेत. झेल टिपायला हवा होता, तो अंदाज त्यांना घेता आला नाही आणि 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या 2 ने पुढे सरकली. 19 धावा. बिनबाद नाबाद 19 अशी सुरुवात झाली आहे अजिंक्य स्पोर्ट्स जुचंद्र या संघाची. त्यांच्या वतीने जर आपण बघितलं तर खेळाडू कक्षामध्ये चांगले चांगले खेळाडू आहेत. प्रेक्षक सुद्धा सपोर्ट्स करत आहेत. प्रिन्स मूव्हीजद्वारे प्रेक्षक चांगल्या संख्येने जुडले आहेत. पुन्हा ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल. पुन्हा चेंडूला आता खेळून काढला बॅकवर्ड पॉईंट पट्ट्या बाहेर. चेंडू दणदण करत जातोय सीमारेषे पार. मिळतात धावा 4. खासदार चषकातील शानदार कडक चौकार. रणनीती चांगली असायला पाहिजे जे आता बॅटिंग करणाऱ्या टीमचे बघायला मिळतोय. या 2 धावा, या 4 धावा, 4 धावांची धावसंख्या 23. 1 षटक आणि 3 बॉलची समाप्ती. 4-4. 3 बॉलमध्ये अशी स्थिती निर्माण झाली. रवींद्र अनुभव आहे त्याच्याकडे, लवचिकता आहे आणि तो कमबॅक करेल असं वाटतंय. विश्वास प्राप्त करावा लागेल. आत्मविश्वास ही यशाची गुरुकिल्ली आहे आणि तो आत्मविश्वास सध्या दिसत नाही. धावसंख्या 23. पुढचा बॉल. आता आत वळणारा चेंडू होता. चेंडू हवेत आहे. जेल होण्याची शक्यता.
आणि तो झेल टिपलाय. काऊ कॉर्नर मध्ये शतरक्षक येतो, झेल टिपतोय. पहिला धक्का लागलाय अजिंक्य स्पोर्ट्स जुचंद्र संघाला. चेतन पाटील हा खेळाडू परततोय. चेतन पाटीलने जाता जाता 11 धावांचं योगदान दिलं. 7 बॉलचा सामना केला आणि 7 बॉलमध्ये त्याने 11 धावा बनवलं आपल्या संघाकरता. शिकार बनला रवींद्रचं. म्हणजेच इतर जे वरिष्ठ खेळाडू आहेत त्यांचं गायडन्स इथे कामी आलंय, मार्गदर्शन त्याचं कामी आलंय. आत्मविश्वास नावाचा मित्र जर तुमच्या जवळ असेल तर अपयश नावाचा शत्रू कधीच शिरकाव करत नाही आणि तो आत्मविश्वास पांजू संघाने पुन्हा एकदा कमावलाय. धावसंख्या 23 धावा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता उतरत आहेत. त्या कल्पेश म्हात्रे ब्रदर्स अँड स्पोर्ट्सचे मालक आहेत. एक उत्कृष्ट दर्जाचे अष्टपैलू खेळाडू आहेत. काही वेळेपूर्वी कल्पेश म्हात्रे यांची चर्चा केली होती परेश काबूकर यांनी. टेनिस विश्वातील नामवंत खेळाडू आहेत परेश काबूकर, जे 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 नेहमीच जय सोनूआई वडूनगर संघाद्वारे चांगली गुणवत्ता सिद्ध करताना दिसत आहेत. प्रारंभिक फलंदाज म्हणून परेश काबूकर यांचा बोलबाला आम्ही अनेक टुर्नामेंट्समध्ये बघितलाय. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज रवींद्र तयार. डिफेन्सिव्ह स्ट्रोक कल्पेशचा. एकच धाव मिळेल. वाईड ऑफ मिड ऑफ मध्ये चांगले फिल्डिंग होते. एका धावेनिशी धावसंख्या आता 24, 1 बाद 24. पहिल्या विकेट करता 23 धावांची भागीदारी रचली गेली. ती फार महत्वाची होती कारण त्याच्यानंतर मग विस्फोटक रूप आपण या खेळाडूंचं बघू शकतोय. 1.5 बॉलची समाप्ती झाली आहे आणि धावा लागल्या जात आहेत त्या 24 धावा. हार जीत तर होतच असते परंतु जिद्दीने खेळावं लागतं. मैदानाच्या आतमध्ये उतरल्यानंतर यश अपयश आलं तरी चालेल परंतु आपले 100% योगदान देण्याची ताकद ठेवा. ओव्हरपिच बॉल चेंडूवर चढवलाय, जोरदार हल्ला. चेंडूने गाठलाय लांबचा पल्ला आणि षटकारांशी वाढतोय संघाच्या धावसंख्येचा गल्ला. केलाय हल्ला, सिक्सर. हेच हवं होतं बॅटरला कारण बॅटरला हवासा वाटणारा चेंडू म्हणजेच ओव्हरपिच चेंडू असो आणि तो एकदा पडला त्याच्यावर तुटून पडताना दिसलाय बॅटर कुणाल मडके. षटक क्रमांक 2ची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा आपण बघूया. स्कोअरबोर्ड आम्हाला स्पष्ट दर्शवतोय 15च्या सरासरीने 30 धावा धावफलकावर झाल्या आहेत. 30 धावा, 1 गडी बाद. शानदार सुरुवात केली या स्पर्धेची अजिंक्य स्पोर्ट्स जुचंद्र संघाने. गोलंदाजाला अजून डावपेच चांगले आखावे लागतील. त्यांच्या टीममध्ये उमेश 11 पांजू टीममध्ये एकापेक्षा एक असे हिरे आहेत जे चमक कधी दाखवू शकतात. आणि म्हटलं जातं ना की परमेश्वराने प्रत्येकाला एक तर हिराच बनवलाय आणि त्याने असं सांगितलं की जो जास्त घसेल तो तितकंच चमकेल. आणि इथे सुद्धा चमकायचं असेल तर चांगलं घसावं लागेल, घर्षण करावं लागेल, संघर्ष करावा लागेल. संघर्ष हे जीवन असं आणि क्रिकेटचं मैदान असो, आपलं आयुष्य असो, संसार असो, तिथे संघर्ष आलाच. आणि या संघर्षामध्ये प्रत्येक वेळेला संघर्षामधून आपल्याला बाहेर काढणारे आपले मित्र असतात, हे सुद्धा विसरून चालणार नाही. 2 षटकांमध्ये 30 धावा. तिसरे षटक टाकण्याकरता जय आलंय. समोर उजव्या हाताचा विध्वंसक खेळाडू आहे कल्पेश म्हात्रे. कुणाल तांगडे यांनी आत्मविश्वास वाढवलाय. 2 षटकार खेचलेत आणि 14 या व्यक्तिगत धावसंख्येवर तो सध्या खेळी करतोय. ब्लॅक होलमध्ये टाकायचा होता, वाईड यॉर्कर टाकायचा होता, एक सोरटी धाव घ्यायची होती कुणाल मडकेला परंतु कल्पेश म्हात्रे याने त्याला परत पाठवलं. धावा व्यवस्थित झाले. तुम्ही विकेटवर जर राहिलात तर आणखी धावा येऊ शकतायत. इथे गोलंदाज काहीतरी वेगळी करामत करेल काय, त्याला ब्रेक थ्रू मिळवून द्यावा लागेल आपल्या टीमसाठी. रायझिंग डिलिव्हरी ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू निघतोय. थोडीशी उसळी घेतली. वाईट बॉलचा इशारा महेंद्र सरांचा आपल्यापर्यंत पोहोचलाय. 1 अतिरिक्त धाव मिळाली. धावसंख्या पोहोचली 31 वर. स्कोअर इज 31. सध्या अपडेटर नाही आहेत आपल्या यूट्यूब वाहिनीवर. थोड्याच वेळात ते परततील त्यामुळेच आमच्या मुखातून तुमच्यापर्यंत ही संपूर्ण माहिती दिली जाईल. धावसंख्या 31. 2.1 बॉलच्या समाप्तीनंतर 31. तिसरे षटक सुरू आहे. फुल टॉस बॉल क्रॅकिंग गोइंग 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 अँड गॉन. फलंदाज दाखवतो त्याची वचक आणि चेंडूला पाठवले लांब लचक. षटकारानिशी धावसंख्या फुलली, धावसंख्या वाढली, धावसंख्या पोहोचली 37 वर. अशा प्रकारच्या चुका
या ठिकाणी तुम्ही करू नका, अन्यथा मग त्याचा परिणाम अशा प्रकारे तुम्हाला भोगावा लागेल जो दाखवून दिलं. 37 धाबा चाललेत. 37. यस बॅटर काय हवं आहे बॅटरला. चेंडूची पाहणी करतायत. त्या चेंडू निवडलाय. पुन्हा कल्पेशने एक षटकार त्यांनी खेचलाय. गरज आहे यावेळेला मोठी धावसंख्या उभारण्याची आणि असं वाटतं की 50-55 पर्यंत धावपळ जाऊ शकतोय. जी सुरुवात केली आहे अजिंक्य स्पोर्ट्स ज्योतिंद्र संघाने ते लयमध्ये येत आहेत. धावसंख्या 37. एक बाद 37 धाबा. पुढचा बॉल आता ऑफ स्टंपच्या बाहेर निघणाऱ्या चेंडूला छेडलाय. चेंडू स्क्वेअरिस थर्ड मॅनच्या रिझनमध्ये वेगाने प्रस्थान करतोय. एक नाही, दोन नाही, तीन नाही, मिळत आहे धाबा 4. चौकार, उपयुक्त असा चौकार. आता वार करायच्या इराद्याने पुढे आले ते खेळाडू. 3 बॉलच्या समाप्तीनंतर धावा जर आपण बघितल्या तर ते आहेत 41-41. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत या तिसऱ्या षटकामध्ये. सुरुवात खूप सुंदर केलं. एरवीच्या अनेक मी स्पर्धा बघितल्या, त्या स्पर्धांमध्ये इतकी चांगली सुरुवात कधी झाली नव्हती. परंतु एखादी मोठी स्पर्धा तुम्ही ज्यावेळेस खेळता त्यावेळेस तुमचं गेम प्लॅनिंग चांगलं असलं पाहिजे. कर्णधार ऋतिक म्हात्रेने म्हटलं की आम्ही बॅटिंग करू आणि चांगलं बॅटिंग होतं सध्या. शॉर्ट बॉल, पूल पूल पूल, पॉवरफुल यूजी सिक्सर. सर्वात लांब लचक षटकार. 6 धावेनिशी धावसंख्येला आकार. धावसंख्या पोहोचली 47-47. समोर जे पहाड दिसत, डोंगर दिसत, त्यांना गवसणी घालणारा षटकार आहे. चांगला फटका बघायला मिळाला. खेळाडू कक्ष आणि स्वर्गीय काजल पाटील प्रेक्षक गॅलरी याच्या वरून या चेंडूला आपण जाताना बघितलं. आता दहशत, आता धमाका सुरू केलाय अजिंक्य स्पोर्ट ज्योतिंद्र संघाने आणि हा धमाका रोखण्याकरता गेम प्लॅनिंग फिल्डिंग करणाऱ्या टीमचं बघूया काय असेल. धावसंख्या 47. 2.4 बॉलची समाप्ती. कुमार काहीतरी गायडन्स करत आहेत, कारण 80% जबाबदारी असते यष्टीरक्षकाची ज्यावेळेस ते मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग करत आहेत. पुन्हा चेंडू हवा आहेत कमिटी मेंबर्स मैदानाच्या आतमध्ये ती उपलब्धता तुमच्यापर्यंत करून देतील चेंडू. धावसंख्या धाव फळकावर आहे ती 47 धाबा. अजून या तिसऱ्या षटकामध्ये 2 चेंडू शिल्लक आहेत. कधी कधी गोलंदाजाचं खच्चीकरण होतंय, परंतु गोलंदाजाच्या डोक्यात फक्त एकच विचार असायला पाहिजे. कॉन्सन्ट्रेशन क्रिकेट या खेळावरच त्यांनी करायला पाहिजे. समोर 3 ज्या यष्ट्या आहेत त्या यष्ट्यांचा वेध मी कुठल्याही परिस्थितीमध्ये वेधेन हे मनामध्ये त्याच्या असलं पाहिजे आणि फलंदाजा एका बाजूला पडणारे चेंडू दिसायला पाहिजे. धावसंख्या 47. चांगली सुरुवात कल्पेश म्हात्रे करून देत आहेत. ते व्यक्तिगत अशा 17 या धावसंख्येवर खेळत आहेत. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल वाईड लाईनच्या बाहेरून जाणारा चेंडू असल्या कारणानं महेंद्र सराने पुन्हा वाईडचा निर्णय दिलाय. धावसंख्या वाढली जाते. धावसंख्या पोहोचली ती 48 वर. मोलाची धावसंख्या मिळते. मी नेहमीच त्यांचा उल्लेख करतोय बोनस गुण असा. ओ स्विंग अँड मिस, वाईड बॉल्स, पुन्हा एकदा वाईड लाईनच्या बाहेर गेलाय. म्हणूनच एक तर इथे समोरचा बॅटर कितीही मोठा असो त्याहीपेक्षा मोठं बनण्याची कोशिश करा, प्रयत्न करा, तुम्हाला यश नेहमीच मिळेल. पुन्हा काही मान्यवर आपल्या अतिथी कक्षामध्ये दाखल झालं, त्यांचं मी स्वागत करतोय. वेलकम वेलकम वेलकम. धावसंख्या 49. ओ आता प्रॉपर टायमिंग नव्हतं. बॅटचे आतील कडा चाटून हा चेंडू पुढे गेलाय आणि काय घडलं, डिरेक्ट हिट, काम पीठ. कुणाल मडके याला परतीचा प्रवास दाखवला गेलाय. धावसंख्या 49. गडी बाद झाले दुसरा. 2 गडी बाद 49 धाबा झालेत. आणि इथे जर आपण षटक बघितलं तर या षटकामध्ये 1 बॉल अजूनही शिल्लक दिसतोय. 2.5 बॉलच्या समाप्तीनंतर 49 धाबा. कुणाल मडकेने 3 बॉलचा सामना केला. 3 बॉलमध्ये त्याने बनवल्या 14 धाबा. उपयुक्त खेळी त्याची संघाला, कारण अशा वेळेस काय होतं ती दबाव, जो दबाव असतो तो दबाव बॅटिंग करणाऱ्या टीमचा हटला जातोय आणि ते काम त्यांनी केलंय. चांगला स्ट्राईक रेट मेंटेन केला. सुरुवातीपासूनच दबाव टाकला गेला गोलंदाजी करणाऱ्या उमेश 11 पांजू संघावर. आता ही सफलता मिळाल्यानंतर कदाचित धावफळक थोडासा कमी होऊ शकतोय. म्हणजेच धावांचा आलेख जो अचानकपणे वाढला होता कल्पेश म्हात्रे आणि कुणाल मडके या दोघांमुळे तो इथे खाली जाऊ शकतोय. शेवटचा बॉल तिसऱ्या षटकातील ऋतिक म्हात्रे. कॅप्टनची मोठी जबाबदारी असते. एक चांगला विस्फोटक खेळाडू आहे ऋतिक म्हात्रे. दुसऱ्या बाजूला गोलंदाजाने वापसीचे संकेत दिलेत. युवा खेळाडूंचा भरणा पांजू संघामध्ये बघायला मिळतोय. उमेश 11 पांजू हा संघ इथे 2 हात करतोय
अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र संघाविरुद्ध लॉंग ऑन, खाऊ कॉर्नर, मिड विकेट, लॉंग लेग असं क्षेत्ररक्षण आहे आणि ऑफ साईडला लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक. इथे ऑन ड्राईव्ह केला जातोय, चेंडू जातोय ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन मध्ये, एकदा पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याची घाई करत नाही. 3 षटकांची समाप्ती. 3 षटकांची समाप्तीनंतर धाव फळकावर धाबा लागले जात आहेत, त्या म्हणजेच 50 धाबा, 2 गडी बाद. विकी शेठचे सासरे बुवा अतिथी कक्षामध्ये दाखल झालेत. गोपाळ मणेरा सरांचं या ठिकाणी आगमन झालं, त्यांचं आम्ही हृदयाच्या अंतकरणापासून स्वागत करतोय. विकी शेठ म्हणजेच अर्थातच या स्पर्धेकरता सर्वस्वी पणाला लावणारं एक उदार दिलदार व्यक्तिमत्व विकी शेठ म्हात्रे यांचे सासरे इथे अतिथी कक्षामध्ये दाखल झालेत. गोपाळ मणेरा सरांचं आम्ही स्वागत करतोय खासदार चषक 2025 मध्ये. बघूया आपण शेवटच्या षटकामध्ये काय घडामोडी घडत आहेत त्याचं धावतं वर्णन तुमच्यापर्यंत आपण पोहोचवतोय. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 बॉलमध्ये मोठी धावसंख्या इथे होऊ शकते. ज्या पद्धतीने आपल्याला धावफळक दिसतोय 49 धावा या आधीच बनल्यात 3 षटकांमध्ये. सरासरी अतिशय चांगली आहे. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. 4 षटकांचा मॅच होतोय. या आधी सूचना दिलेत 4 षटकांचा मॅच आहे. 3 षटकं झालेली आहेत. स्कोरबोर्ड 49 50 झालेत, माफ करा 50 झालेत. कल्पेश म्हात्रे बघा कॅल्क्युलेशन किती चांगलं असतं. एका बाजूला ते चांगली फलंदाजी करतात, दुसऱ्या बाजूला ते डोक्यामध्ये ठेवतायत धावा किती झालेत आणि ही अतिशय महत्त्वाचं असतात या गोष्टी. ऋतिक म्हात्रेने 1 धाव घेतली होती ज्यावेळेस 49 धावा झाल्या होत्या. धावसंख्या 50 धावा 50 रन्स. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि गिरीश गोलंदाजीची धुरा सांभाळण्याकरता येत आहेत. टॉस कुठल्या 2 संघादरम्यान असेल ती माहिती सुद्धा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. पुढील मॅच सुद्धा महत्त्वाचा असेल. शेवटचे 6 बॉल मालोडी ए आणि मालोडी बी दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी या. सामना 3 षटकांचा असेल. इथे ओव्हर्स द बॉलर साइड हा फटका चांगला खेळला होता, स्ट्रेट फटका होता. 1 धाव मिळाली ऋतिक म्हात्रेला. एका धावेने त्याने स्ट्राईक रोटेट केली. धावसंख्या 51. शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत आणि हे सुद्धा होणं गरजेचं होतं. याआधी नजर बसले पडणाऱ्या चेंडूवर बॅटर कल्पेश म्हात्रेची एक चांगले विस्फोटक खेळाडू, अष्टपैलू खेळाडूच्या भूमिकेमध्ये त्यांची नेहमीच चर्चा होत असते. चॅम्पियन प्रीमियर लीगमध्ये सुद्धा आयकॉनच्या भूमिकेमध्ये ते असतात. 5 बॉल शिल्लक आहेत. धावसंख्या 51. पुन्हा युवा खेळाडू तयार गोलंदाजी मार्गावर गिरीश येत आहेत. कदाचित लेदर क्रिकेटचा सुद्धा अनुभव असेल या खेळाडूकडे. गोलंदाजी मार्गावर गिरीश, समोर आहे कल्पेश म्हात्रे. अजिंक्य स्पोर्ट्स संघाने तर चांगली धावसंख्या जमी केली आहे. टॉस बॉल होता, ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर निघणारा चेंडू. वाईट बॉलचा इशारा संजय सरांचा आपल्यापर्यंत पोहोचलाय. अतिरिक्त धाब्यानिशी धावसंख्या पुढे सरकली. धाव फळकावर धाबा यावेळेला 52. 5 बॉल शेष आहेत त्यामुळे दबाव आहे. मानसिक दबावामधून त्यांना बाहेर पडावं लागेल. नेहमीच मी म्हणतो की आत्मविश्वास तुमच्या जवळ पाहिजे. आत्मविश्वासाचा मित्र जर तुमच्याकडे असेल ना तर अपेश नावाचा शत्रू कधीच येत नाही. यापूर्वी सुद्धा मी तो उल्लेख केला. आणि ती दाखवावं लागेल. शॉर्ट बॉल पूल केलाय चेंडूला आणि गुल केलंय या चेंडूला मिडविकेट पट्ट्या बाहेर. सिक्सर, बिग ब्लास्ट. 6 धाब्याच्या मदतीनं धावसंख्या 58. धाबा आता येत आहेत. आमचे स्वयंसेवक सुद्धा तिथे नजरा ठेवून आहेत. त्यांना विनंती असेल जे चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जात आहेत ते लगेचच पोहोचून द्या. चेंडू हवा आहे मैदानाच्या आतमध्ये आणि ती व्यवस्था आयोजकांच्या माध्यमातून केली जाईल. 6 धाब्यांच्या मदतीनं धावसंख्या पोहोचली ते 58. डीजे मास्टर सुद्धा थोड्याच वेळात इथे परततील जेणेकरून तुम्ही चांगली गीतं त्या डीजेच्या माध्यमातून ऐकू शकाल. 2 बॉल टाकून झाले. धावसंख्या 58. आजच्या डे 3 मधील सर्वोच्च धावसंख्या असा उल्लेख करावा लागेल या धावसंख्येचा. पुढचा बॉल स्विंग अँड मिस, स्विंग अँड मिस. यावेळेला थोडंसं बदल केलाय म्हणजेच बॅटरची कमजोरी ओळखली गेली.
बॅटिंग क्रीजच्या जवळ परंतु वाईड लाईनच्या थोडासा आत हा चेंडू आपल्याला टाकताना दिसलाय गोलंदाज. 3 बॉलची समाप्ती. धावसंख्या आहे ती 58 धावा. गिरीश याच्या कोट्यातील शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत. आता बॅटर थांबत नाही. हाय 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 अँड हँडसम ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन पट्ट्या बाहेर सिक्सर. सरळ बॅटचा वापर केलाय बॅटर कल्पेश म्हात्रेने आणि हा षटकार खेचलाय. चेंडू मैदानाच्या आतमध्ये पुन्हा पुन्हा द्यावा लागतोय. त्यामुळेच धावसंख्या जर आपण बघितलं तर ती झाली 64. चेंडू हवा आहे प्लीज तो पोहोचवा. 64 धाबा. काय अफलातून बॅटिंग केलंय. 4 षटकार आणि चांगली बॅटिंग. 29 धावसंख्येवर खेळतायत कल्पेश म्हात्रे. संकटमोचकाच्या भूमिकेमध्ये आहेत. याआधी मी तारीफ करीन ती चेतन पाटीलची. चांगली सुरुवात करून दिली त्याने सुद्धा. जर आपण बघितलं तर 7 बॉलमध्ये 11 धावांचं योगदान दिलं. कुणाल मडके सोबत चांगली भागीदारी झाली होती. कुणाल मडके दुर्दैवीरित्या धावबाद झाले. 3 बॉलमध्ये त्यांनी 14 धावांचं योगदान दिलं आणि क्रमांक 3 वर जी आवश्यकता असतं बॅटरची तशीच बॅटिंग केली कल्पेश म्हात्रेंनी आणि धावसंख्या 64 पर्यंत पोहोचवली. अजून 2 बॉल शिल्लक आहेत या इनिंगचे. पांजू संघाला हातबल केलंय. पांजू संघाला त्या ठिकाणी संधी दिली जात नाही विकेट मिळवण्याची. चेंडू द्या ना प्लीज. वेळ जास्त वाया जातोय. लक्षात घ्या खेळाडू कक्षामधूनच खेळाडू जातात तिथे चेंडू आणण्याकरता. त्यामुळेच मी स्वयंसेवकांना विनंती करेन स्वर्गीय अनिल अंकलेश प्रतिष्ठान आणि स्वराज्य ग्रुप खार्डीच्या की आपण तिथे लक्ष द्या जेणेकरून मॅच थांबणार नाही आणि आपला वेळ सुद्धा वाचेल. ज्या आपण लढती ठेवलेत वेळेवर आपण लढती पूर्ण करणार आहोत. त्या लढती इथे वेळेवर झाल्या पाहिजेत. मालोडी अ आणि मालोडी ब दोन्ही कॅप्टन इथे पोहोचलेत. टॉस असेल तो फार महत्त्वपूर्ण टॉस बघणार आहोत 2 टीम दरम्यान. श्री सोनिका माता मालोडी ए वर्सेस श्री सोनिका माता मालोडी बी या दोघांमध्ये लढत असेल. अटीतटीचा सामना असेल. 3 षटकांचा तो मॅच असेल. 3 षटकांमध्ये जे काही करायचं आहे ते त्यांना करावं लागेल. सध्या इथे धाक दरारा दहशत पूर्णतः अजिंक्य स्पोर्ट्स संघाचाच पाहायला मिळालाय. धावसंख्या पोहोचली 64 वर. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत या इनिंगचे. कल्पेश म्हात्रे स्ट्राईक इनकडे. बॅटिंग टान्स चांगला असेल ना तर धावा तुमच्या बॅटमधून अगणित येऊ शकतात. फुल टॉस बॉल कव्हरच्या दिशेने खेळायचा होता. धाव घेण्याचा प्रयत्न केलाय. धावबाची संधी होती परंतु एकमेकांवर विश्वास असणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. एक धाव फार मोलाची असतं हे आपण अनेक वेळा जाणलंय. कधी कधी एका धावेनिशी आपल्याला पराभवाच्या छायेमध्ये सुद्धा जावं लागतंय. त्यामुळेच एकमेकांवर विश्वास ठेवायला पाहिजे. श्वास आणि विश्वास दोन्ही अदृश्य आहेत परंतु त्या दोघांमध्ये इतकी प्रचंड ताकद असते ज्या अशक्य गोष्टीला सुद्धा शक्य करत असतात. शेवटचा बॉल या इनिंगचा. धावसंख्या 64. 2 षटकार खेचलेत या षटकामध्ये गिरीशच्या. गिरीश तयार. ओहो ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल वाईड बॉल आहे. फुल पिच बॉल होता परंतु वाईड लाईनच्या बाहेरचा चेंडू असल्या कारणानं संजय सरांचा हा इशारा आपण बघितलाय. धावसंख्या 65. 2 गडी बाद 65 धाबा. सुरेख फलंदाजी झाले. 16 पेक्षाही जास्त सरासरीने धावफळक सध्या आपल्याला बघायला मिळतोय बॅटिंग करणाऱ्या टीमचा. शेवटचा बॉल होता. फॉरवर्ड शॉर्टलेग मध्ये चेंडू राहतोय. अतिशय चांगला बॉल होता. पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय. बॅटरला मोकळीक दिली गेली नाही मोठा फटका खेळण्याची ऑन साईडला. लेग बाईचा हा इशारा आलाय. त्याचबरोबर पहिल्या 4 षटकांची समाप्ती. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना टॉस जिंकल्यावर अजिंक्य स्पोर्ट्स जुजेंद्र संघाने धावफळकावर धावा जमा केल्या आहेत त्या 66 आणि 67 धावांचे टार्गेट असेल. 67 इज द टार्गेट. 67 धावसंख्येचा पाठलाग कसा केला जाईल याची चर्चा एका बाजूला आम्ही करणार आहोत. तत्पूर्वी टॉस सुद्धा फार महत्त्वाचा असेल आणि टॉससाठी दोन्ही कॅप्टन तिथे जोडले जातील. चल टॉस आपण करणार आहोत. आता मी कन्फ्युजिंग आहे की अ कुठला आणि ब कुठला. पण ब हा आहे आणि अ तो आहे. तर उजवीकडे मालोडी अ आणि डावीकडे मालोडी ब.
तर आपण टॉस करणार आहोत. सन्माननीय गोपाळजी मणेरा साहेब, आपण या जे विकी शेठ यांचे सासरीबुवा आहेत, आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल घेणार आहोत. गोपाळ शेठ मणेरा यांच्या शुभ हस्ते होईल हा नाणेफेकीचा कॉल. सामना 3 षटकांचा आहे. आयोजन समिती ओके 3 ओव्हर मॅच. सर मध्ये या, सर मध्ये या. तर कॉल करेल की कॉल करेल, चालेल मला. चला, मालवडी बचत संघ कॅप्टन कॉल देतील. स्पिन दी कॉइन सर, छापा किंवा काटाचा कॉल द्यायचा आहे. तुम्ही कॉइन स्पिन करा, ते कॉल देतील. हेड इज अ कॉल, हेज. तर मालोडी बो संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. धन्यवाद गोपाळ साहेब, आपण व्यासपीठावर सन्मानपूर्वक विराजमान होऊ शकता. दोन्ही कॅप्टन्सला शुभेच्छा देऊन धन्यवाद. तर मालोडी ब संघ नाणेफेक जिंकलेली आहे. निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण कर. एकाच गावातील संघ असताना मला तर एक्सपेक्ट आहेच तुम्ही एकत्र प्रॅक्टिस करत असालच, तर तो फायदा होईल का? हो नक्की. पाहूया आता तो फायदा कोणाचा होतो. क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे. मालवडी व संघाला करायची फलंदाजी. मागच्या सामन्यामध्ये काही गोष्टी तुमच्या पक्षात गेल्या नाहीत, त्यावर काम होईल या सामन्यामध्ये. नक्कीच होईल. ऑल द बेस्ट. तर एक चांगला सामना प्रेक्षकांना 100% पाहायला मिळणार. एकाच गावातील 2 संघ एकमेकांसोबत खेळीमेळीच्या वातावरणात खेळताना पाहायला मिळतील. मला मालवडी ब संघाने क्षेत्ररक्षण निवडले आणि मालवडी ला करायची फलंदाजी. ऑल द बेस्ट बोथ टीम. जाऊया समोरच्या कक्षामध्ये. थँक्यू. चला, आपण आता अपडेट्स घेऊया या चालू सामन्याचे. 67चं टार्गेट सेट केलेलं आहे आणि पाहूया. चला, आपण सन्माननीय गोपाळजी मणेरा यांचं स्वागत करण्यासाठी निवेदन करतोय आमच्या सर्व आयोजन कमिटीच्या मेंबर्सला. विकी शेठ म्हात्रे यांचे सासरीबुवा आहेत आणि खरंच या ठिकाणी आपली उपस्थिती दर्शवत आहेत, तर त्यांचा आपण सन्मान घेणार आहोत. सन्माननीय गोपाळ शेठ मणेरा. चला तांगडी साहेब, आपण सन्मान घेणार आहोत. प्रदीप तांगडी साहेबांच्या शुभ हस्ते आपण सन्माननीय गोपाळजी मणेरा यांचं स्वागत कक्षामध्ये सन्मान घेणार आहोत. कारण ही महत्त्वाची बाब आहे. जेव्हा जावयाचं आयोजन आहे आणि आपण त्या उपक्रमाला भेट देतोय, चांगल्या पद्धतीनं हे नियोजन चालू झालेलं आहे आणि म्हणूनच नियोजन जेव्हा चांगलं होतं अशा वेळेला पाहुणे मंडळी देखील त्या नियोजनाला सहकार्य देत असतात. आणि हे तर नातं आहे विकी शेठ यांचं, आणि नातं जोपासताना सन्माननीय गोपाळजी मणेरा जातीनं या स्पर्धेला आपली उपस्थिती देताना पाहायला मिळालेल्या आहेत. तर सन्माननीय गोपाळ शेठ मणेरा यांचं मनपूर्वक स्वागत आहे. वेलकम सर, आपण आलात. आम्हा सर्व आयोजन कमिटीला आनंद झालेला आहे. तर आता 67चं टार्गेट सेट केलं आहे, पूर्ण करायचं 24 बॉल्समध्ये, आणि त्याचमुळे ते चेहरे खूप काही सांगून जात आहेत. तो आनंदी चेहरा आहे अजिंक्य स्पोर्ट्सच्या एक्स्ट्रा मेंबरचा, आणि ते निराशेची भावना पांडू स्पोर्ट्सच्या चेहऱ्यावर पाहायला मिळते. पण असो, क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं व्हायला वेळ लागत नाही. आणि पांडू संघ गटसी टीम आहे. काही चेहरे मला दिसत नाही आहेत. आज आतिश दिसत नाही आहे मला, आज सचिन नाही आहे, आज अलंकार नाही आहे. म्हणजे 3 बॉलर्स तर असेच नाही आहेत पांडू स्पोर्ट्समध्ये. तरी देखील त्यांनी जिद्द न सोडता खेळण्याचा निर्धार घेतला. आणि पहिल्या डावात तर काही गोष्टी त्यांच्या मनाप्रमाणे घडल्या नाही आहेत. जर आपण बॅटिंग ॲनालायसिस पाहिलं तर चेतन यांचा स्फोटक खेळ सुरुवातच त्यांच्या वतीने चांगली झाली होती. एकंदरीत 11 धावांचं योगदान त्यांनी दिलं. कुणाल यांच्या वतीनं 14 धावांचं योगदान, आणि त्यानंतर कल्पेश अनस्टॉपेबल 4 षटकार त्यांच्या वतीनं खेचले गेले, 1 चौकार, आणि 29 धावांचं योगदान कल्पेशने दिलं. आणि ऋतिकची 7 कल्पेश यांना 2 धावांची मिळाली. तर ओव्हरऑल अजिंक्य स्पोर्ट्सने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय का घेतला होता त्याचं उदाहरण तर फलंदाजी करताना दिलेलं आहे. पण आता पाहूया गोलंदाजी करताना तो निर्णय टिकवला जाईल का. 2 बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये पोहोचतात. कुमार आणि कुमारच्या सोबतीने बॅटर आहेत करण. कुमार आणि करण हे 2 बॅटर्स स्टार्ट देतील या डावाची. कुमारची जी ताकद आहे पांडू स्पोर्ट्स संघाला मदत देईल का. कारण क्रिकेट हा ताकदीचा खेळ सुद्धा आहे, वेळेचा खेळ आहे, स्ट्रोक सिलेक्शनचा खेळ आहे. आणि जेव्हा मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा असतो अशा वेळेला बेभान होऊन फलंदाजी करावी लागते. आणि त्यासाठी स्वतः कुमार पहिल्या क्रमांकावर येतोय स्ट्राईक घेण्यासाठी. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर कोण येतोय आपण पाहूया. महेश येत आहेत. तर आज संध्याकाळचा लॉट देखील तितकाच महत्त्वाचा आहे. आज संध्याकाळचा आहे. चला बघा, आता ते वेळ आपण 4ची दिली, 4:30ची, कारण 4ची वेळ आपण दिलेली आहे. तर मालजीपाडा वर्सेस सुमित कुमार, सॉरी माफ करा, ओके, ससूनवगर आणि RK मांडकोली, राईट. दोघांनी 4 वाजता रिपोर्ट करायचं आहे. ससूनवगर आणि RK मानकोळी दोन्ही संघांनी 4 वाजता रिपोर्ट करायचं आहे. आणि त्यानंतर
सोनिका माता मालोडी अ वर्सेस त्रिमूर्ती नागले हा दुसरा सामना असेल. बघा जर आपण प्रिन्स मूवीजवर ऐकत असाल तर नक्कीच आपण समर्थन द्यायचं आहे. आयोजन कमिटीशी संपर्क साधायचा आहे. बघा ट्रॅफिकचं कारण सांगू नका, कारण हे तर रोजचं झालेलं आहे या परिसरासाठी. त्याचमुळे लवकर निघा, वेळेवर पोचा आणि आयोजन कमिटीला सहकार्य करा. पहिला बॉल भावेशचा. बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होत आहेत पंचांच्या डावीकडून. सर्कलच्या आतमध्ये आपण फ्लाय स्लिप पाहतो. बॅकवर्ड पॉईंट, कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑन, स्क्वेअर लेग, फाईन लेग, सर्कलच्या बाहेर, वाईड ऑफ लॉंग ऑन आणि डीप मिड विकेट असं क्षेत्ररक्षण सेट केलेलं आहे. पहिला चेंडू हाताळण्यासाठी भावेश सज्ज होते. 67चा चेस करायचा आहे पांडू स्पोर्ट्सला. ड्राईव्ह केल्या बॉलला, कव्हरला क्षेत्ररक्षक, सर्कलच्या आतमध्ये थ्रो बॅटिंग एंडला, तोपर्यंत एक सिंगल पूर्ण केली जाते. हा प्रतिसाद खूप चांगला आहे दोन्ही फलंदाजांचा एकमेकांना जो मिळतोय. एक धाव मिळालेली आहे. करण आता स्ट्रायकर एंडला पोहोचलायत. बघा जो फलंदाज स्ट्रायकर एंडला पोहोचेल त्याला एअर स्ट्राईकच करावा लागेल, बाकी गत्यंतर नाही आहे, बाकी कुठला पर्यायच नाही आहे. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी चौकार आणि षटकारांची शिडी वापरावी लागते आणि तोच प्रयत्न करावा लागेल पांडू स्पोर्ट्सला. फुल टॉस बॉल केलाय प्रहार, बॉलला पाठवलंय वाईड ऑफ लॉंग ऑन सीमारेषा पार. मॅच इज ऑन. षटकार 6 धावा. ही तर खुली मेजवानी होती फलंदाज करणसाठी, ज्यांच्या नावामध्येच धावा लिहिलेल्या आहेत आणि त्यांनी फुल टॉस बॉल षटकार आपल्या संघासाठी जोडलेला आहे. खरं तर यॉर्कर लेन्थसाठी भावेश सरसावले होते, पण जर यॉर्कर लेन्थ चुकली तर तो बॉल फलंदाजाच्या पक्षात जातो. टप्पा मागे टप्पा पुढे तरी देखील फलंदाज हवे होतात आणि तेच पाहायला मिळालं. फुल टॉस बॉलवर करणने 6 रन आपल्या संघासाठी जोडलेले आहेत. धावसंख्या पोहोचते बिनबाद 7 धावा. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघांच्या वतीनं. लेंथ बॉल मिड ऑन आहे. कल्पेश होते, बॉलवर पोचले होते. उजवीकडे सरकताना झेलसाठी कमिटमेंट होती, पण मात्र कमिटमेंट पूर्ण केली नाहीये. प्रयत्न चांगले होते कल्पेशचे, नो डाऊट अबाउट इट, कारण हा पॅरलल स्ट्रोक होता आणि त्या स्ट्रोकला झेलमध्ये कन्वर्ट करणं वाटतं तितकं सोपं नाही आहे, पण प्रयत्न चांगले होते. झेल सुटला आहे. दरम्यान संधी मिळालेली आहे करणला. स्ट्रायकर एंडला आता कुमार पोहोचत आहेत. 3 चेंडूचा खेळ संपला. धावसंख्या 8. सहजासहजी दोन्ही संघ हा सामना सोडणार नाही आहेत आणि म्हणूनच ती जिद्द फलंदाजांची दिसते, ती जिद्द क्षेत्ररक्षकाची दिसते हा सामना जिंकण्यासाठी. भावेश बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर द विकेट कुमारसाठी. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल तितका कन्व्हिन्सिंग अटेम्प्ट नव्हता. थोडा वेळ वाट पाहून कल्पेशने हा थ्रो केला, पण पाहूया त्या ठिकाणी एक धाव पूर्ण करून दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न चालवले जात आहेत. मिळेल तितक्या धावा गोळा करण्याचा प्रयत्न करावा लागेल पांडू स्पोर्ट्स या संघाला आणि तेच प्रयत्न सातत्यानं मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. चला या ठिकाणी चर्चेसाठी पंचांकडे येऊ नका. अंपायर डिसिजन इज द फायनल डिसिजन. धावसंख्या झालेली आहे 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 10 धावा. प्रत्येक षटकामागे आपण जर पाहिलं तर जवळपास 17च्या गतीनं धावांचा पाठलाग करायचा आहे आणि म्हणूनच तेच पर्याय डॉट बॉल्स येता कामा नये, त्याचवर आतापर्यंत काम चालू आहे पांडू स्पोर्ट्स या संघाचं. प्रत्येक चेंडूवर धावा आलेल्या आहेत. पहिल्या चेंडूवर सिंगल, दुसऱ्या चेंडूवर षटकार, तिसऱ्या चेंडूवर सिंगल, त्यानंतर डबल. जर एकंदरीत तो अटॅकिंग अप्रोच, फायटिंग स्पिरिट पांडू स्पोर्ट्सच्या फलंदाजाचं पाहायला मिळतंय. दोन्ही फलंदाज त्यासाठी सकारात्मक प्रयत्न करत आहेत. आता स्ट्रायकर एंडला कुमार आहेत. भावेश बॉलिंग ट्रॅकवर पंचांच्या डावीकडून ओव्हर द विकेटनं जाऊ दिल्या बॉलला. थोडी उसंत मिळते, थोडी संधी मिळते, थोडा वेळ मिळतोय फलंदाजाला. व्हाईट बॉलची 1 धाव ॲड होईल. धावसंख्या पोहोचते 11 या आकड्यावर. जिंकण्यासाठी अजून एक 56 धावांची गरज आहे आणि बॉल्स असतील 20 चेंडू आणि 56 धावांची गरज आहे. तो षटकार खूप महत्त्वाचा होता करणच्या बॅटमधून जो आला होता आणि त्यानंतर पाहूया आता तीच एनर्जी कुमारची पाहायला मिळते का धावांना चेस करण्यासाठीची. भावेश अजूनही तो शोध अपूर्ण राहिलेला आहे ज्या कामासाठी त्याला पहिल्या षटकाला बोलवण्यात आलंय. फुल टॉस स्वीप केलंय, बॉल जाईल स्क्वेअर लेग सीमारेषा पार. फास्ट अँड फ्युरियस चौकार, 4 धावा. खरं तर हा षटकार जायला हवा होता नाही का, फुल टॉस होता, पण प्रॉपर बॅट कॉन्टॅक्ट बॉलशी झाला नाही आणि त्याचमुळे हा चौकार मिळालेला आहे पांडू स्पोर्ट्सला. धावसंख्या पोहोचते 15 या आकड्यावर. 15 रन्स ऑन बोर्ड. पांडू या गावाचा उल्लेख केला तर आमचे दिग्गज समालोचक भारत राऊत तसेच दिनेश खेणी देखील पांडू गावासाठी चांगलाच बळ देत आहेत. समालोचन करताना पांडू गावाची छाप वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये सोडत आहेत.
धावसंख्या 15. ड्राईव्ह केलंय मिडॉनला, कल्पेश आहे बॉलवर पोहोचत. कुमारला माहिती आहे की कल्पेश समोर धाव घेणं धोकादायक ठरू शकते, त्याचमुळे त्यांनी मात्र कॉल नाकारला. शेवटच्या बॉलवर फलंदाज बाद झाला. पहिल्या षटकाचा खेळ संपला. एक गडी बाद. धावसंख्या आहे 67चा पाठलाग करताना 15 धावा. आता पूर्ण मालवडी गाव या क्रीडानगरीमध्ये पुढच्या सामन्यासाठी येईल असं वाटतंय मला, कारण सोनिका माता मालवडी अ, सोनिका माता मालवडी ब असा पुढचा सामना आपण पाहणार आहोत. कारण ड्रॉ तसा झालाय, आपण अशी तशी लावू शकत नाही. ड्रॉ तसा आलेला आहे. 1, 2, 3, 4 तसा लॉट आहे, त्याप्रमाणे तो सामने लागलेले आहेत. त्याचमुळे आता पाये संघाला खेळावं लागेल या सामन्यातील विजेत्या संघाशी, म्हणून ते ॲडजस्टमेंट आपण केले, कारण आता लगेच त्या संघाला थोडासा आराम मिळावा म्हणून ते ॲडजस्टमेंट केलेली आहे. पण पुढचा सामना आता सेट आहे. जसं आपण वेळापत्रक पाहतोय आजचं, आई सोनिका माता मालोडी अ वर्सेस आई सोनिका माता मालोडी ब असा पुढचा सामना 3 षटकांचा असेल. तर सर्व संघांनी वेळेवर उपस्थित राहावं हीच एक महत्त्वपूर्ण सूचना आयोजकांच्या वतीने आम्ही देतोय. आम्ही सुद्धा खूप जवळून येतोय, भाईंदरवरून वेळेत येतोय, तर आपण सुद्धा वेळेत आलं पाहिजे, जेणेकरून ही आपली स्पर्धा आहे, आपण समजून घ्यायला हवं. आपण सुद्धा स्वतः आयोजक आहोत. मला असं वाटतं प्रत्येक संघ स्वतःच्या गावामध्ये आयोजन करतो आणि प्रत्येक आयोजकाची ही इच्छा असते की जे सहभागी संघ आहेत त्याने वेळावर खेळावं आणि वेळेवर सामना संपवावा. जो टाईमपास चालू आहे टाईमपास करू नका प्लीज. बघा यानंतर 3-3 षटकांचे सामने खेळवले जाणार आहेत. बॉलिंग प्रकार बॉलर येत आहेत, रुपेश येत आहेत. चला मॅच ऑन टॉप मित्रांनो. गमती जमती तर खूप होतीलच, पण सिरियसनेस देखील तिघात महत्त्वाचा आहे. रुपेश बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत. सेकंड ओव्हरसाठी स्ट्रायकरला फलंदाज आहेत फ्रेश बॅटर पियुष. हा एक की फीचर आहे पांडू स्पोर्ट्सचा, जो नेहमीच वेळीच वापरला जातो. जेव्हा अपघात झाला तर आपण ॲम्ब्युलन्सला बोलवतो, तसंच संघ अडचणीत असताना पांडू स्पोर्ट्स पियुषला बोलवते. आणि पाहूया पियुष तसाच खेळ देतोय का आपल्या संघासाठी. आणि जसा खेळ ज्यासाठी त्याला ओळखलं जाते, पहिल्याच बॉलवर आपली छाप सोडताना, बॉलला डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर पाठवताना पियुष भोईर षटकार 6 धावा. पियुष का त्याला ओळखलं जाते, त्याची ओळख टिकवतोय. फक्त एक सामना चांगला खेळून चालत नाही, तर सहभागी प्रत्येक सामन्यांमध्ये जेव्हा तुमचा संघ अडचणीमध्ये आहे अशा वेळेला तुम्हाला पुढे यायचं असतं आणि तेच प्रदर्शन मैदानाच्या आतमध्ये पियुष देतोय. या अगोदर करणने पहिल्या चेंडूवर षटकार खेचला होता. पियुष आता त्याच रांगेत जाऊन बसतोय. सुरुवात षटकाराने देतो. त्याच्या डावाची धावसंख्या झालेली आहे 21 आणि जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता आहे ती म्हणजे 46 धावांची. 46 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 17 चेंडू 46 ची गरज. दोन्ही संघ ग्रामीण फॉर्मॅटमध्ये देखील खूप चांगलं खेळतात. असं नाही की फक्त चॅम्पियन क्रिकेट असोसिएशनमधूनच खेळतात, तर ग्रामीण फॉर्मॅटमध्ये देखील विविध स्पर्धांमध्ये पांजू खेळते, अजिंक्य स्पोर्ट्स खेळते आणि त्याचमुळे ती चुरस तर 100% होईलच. त्यात कुठलंच दुमत नाही आहे. सामना वन साइडेड होणार नाही. रुपेश बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर द विकेट मिडियम पेस बॉलर. स्ट्रायकर एंडला पियुष. लोवर फुल टॉस स्वीप केलाय, पण मिड विकेटला ट्रॅप होता. फॅन्टॅस्टिक फिल्डिंग. पियुषला विश्वास बसत नाहीये. फ्लॅटेड स्ट्रोक, कॅच कंप्लीट. फलंदाज पियुष बॅक टू डग आउट. चांगला झेल टिपलाय क्षेत्ररक्षक भावेशने. मी म्हणालो होतो की एकूण एक खेळाडू संघाच्या विजयामध्ये किंवा संघाच्या प्रभावासाठी कारणीभूत असतो आणि या ठिकाणी खूप चांगला झेल टिपलाय क्षेत्ररक्षकाने आणि म्हणूनच जी आशा पल्लवित केली होती सामना जिंकण्याची पियुष, फटक्यामध्ये काहीच चुकी नव्हती. लोवर फुल टॉस स्वीपचा अंदाज, गुडघ्यावर बॅलन्स करून खेळला होता, एलिव्हेशन मिळालं नव्हतं आणि त्याचमुळे ते बाद झाले डीप मिड विकेटला झेल देऊन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत, दर्शन पोहोचतायत. मी म्हणालो होतो की 3-4 खेळाडू जे खरंच आवश्यक होते या स्पर्धेसाठी. आज वर्किंग डे आहे, वर्किंग डे असल्यामुळे ते उपस्थित राहू शकले नाही आहे. पण म्हणतात ना की एक्सक्यूज देऊन चालत नाही. आपण जेव्हा संघामध्ये खेळतोय, आपण जर टीममध्ये खेळतोय, प्लेइंग 11मध्ये आहोत, तर काहीतरी तुमच्यामध्ये आहे म्हणून तुम्हाला निवडलं गेलेलं आहे. आणि त्याचमुळे प्रत्येक गावाला पर्यायी खेळाडू
बनवावे लागतात. फक्त 11 खेळाडूंवर अवलंबून राहून चालत नाही. तर मला असं वाटतं 7 ते 8 प्लेयर्स तुम्हाला बनवावे लागतील ऑप्शन्समध्ये. जे काही बॉलर्स असतील, काही बॅटर्स असतील, जे तुमच्या लीड खेळाडूंना रिप्लेस करू शकतात. धीम्या गतीचा बॉल, दुप्पट गतीने केला प्रहार, पिकअप स्ट्रोक. हा सुद्धा फलंदाज त्याच धाटणीचा पहिल्या चेंडूवर षटकार दर्शनच्या बॅटमधून. वाह, फॅन्टास्टिक बॅटिंग बाय पांडू स्पोर्ट्स. कुमारला वगळलं तर प्रत्येक फलंदाजाने षटकाराने सुरुवात केली. म्हणजे करणने षटकाराने सुरुवात केली, पियुषने षटकाराने सुरुवात केली आणि दर्शनने सुद्धा षटकाराने सुरुवात केलेली आहे आणि सामना सुरू ठेवला आहे. सामना जिवंत ठेवण्याचं काम पांडू स्पोर्ट्सच्या प्रत्येक फलंदाजाने केलेलं आहे. कुमार जरी ते थांबलाय, ती वादळापूर्वीची शांतता असू शकते. त्याचमुळे आता ही पार्टनरशिप खूप महत्त्वाची आहे. पांडू स्पोर्ट्स आणि धावसंख्या 27 रन्स ऑन बोर्ड. जिंकण्यासाठी अजूनही 40ची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 15 चेंडू 40. पुढचा बॉल आर्मर आहे, जबरदस्त बॉल, तेच तर्रा ड्रायव्हिंग लेनवर हा बॉल होता. ऑनसाइड बॅटचा फेस क्लोज केला, मिड विकेट खेळण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसला. डॉट बॉल आला जो आवश्यक होता रुपेशसाठी. पहिल्या चेंडूवर षटकार, पुढच्या बॉलवर विकेट, तिसरा चेंडूवर षटकार, चौथा बॉल डॉट आला या षटकातला. 4 चेंडूचा खेळ संपला. धावसंख्या झालेला आहे 27. फायटिंग स्पिरिट दोन्ही संघांच्या वतीनं ठासून दिसून येते. जिंकायचा प्रयत्न तर दोन्ही संघ करतायत, पण दोन्ही संघांच्या बाजूने इक्वल अप्रोच दिसतोय. धीम्या गतीचा फ्लायटेड बॉल होता, इनसाइड आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, का थ्रो केला. आता प्रश्न विचारेल विकेट किपर स्वतःला, पण ओव्हरची धाव तर मिळत नाहीये. एक धावच मिळते. एका धावेनं धावसंख्या पोहोचते, ते म्हणजे 28 आकड्यावर. शेवटचा एक बॉल बाकी आहे दुसऱ्या षटकातला. क्वालिटी या दोन्ही संघांची आपण पाहतोय, एबिलिटी दोन्ही संघांकडे आहे, मेंटॅलिटी दोन्ही संघांची पॉझिटिव्ह आहे आणि म्हणूनच आता तो खेळ प्रेक्षकांच्या मनात घर करतोय. जेव्हा तुमच्या वतीनं ते प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षकांना दिसतात, प्रेक्षक आवर्जून तुमच्या खेळाला प्रतिसाद देतात आणि तोच प्रतिसाद आतापर्यंत दोन्ही संघातील खेळाडूंना इक्वली मिळालेला आहे. शेवटचा बॉल या सेकंड ओव्हरमधला. थोडा थांबून असतो कुमारने खेळला, बॉलचा बाउन्स आहे, त्याचमुळे बॉल जाईल स्क्वेअर लेग सीमारेषा पार. या दुसऱ्या षटकाचा समारोप दमदार. धावा मिळतील 4 पांडू स्पोर्ट्सला. 4 धावांची वाढ होऊन धावसंख्या पोहोचते, ती म्हणजेच 32 या आकड्यावर. जिंकण्यासाठी अजूनही 35ची गरज आहे. बॉल शिल्लक 12 चेंडू 35 धावांची गरज. 12 बॉल्स अँड 35 रन्स रिक्वायर्ड टू विन. पांडू स्पोर्ट्स पांडू. चला, नो टीम मीटिंग प्लीज इन ओव्हर ब्रेक. 12 चेंडू आणि 35ची गरज आहे. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर आता मला असं वाटतं स्वतः कल्पेश येत आहेत. कल्पेश म्हात्रे ब्रदर्स स्पोर्ट्स. खरं तर व्यवसाय प्रत्येकाने करायला हवा आणि व्यवसाय करताना पहिल्याच वर्षी यश मिळेल असं नाही आहे. ते सातत्य तुम्हाला राखावं लागतं आणि ते सातत्य म्हात्रे ब्रदर्स स्पोर्ट्स आपण सातत्याने पाहतोय. मनीष म्हात्रे असतील, कल्पेश म्हात्रे असतील, ज्यांनी प्रमोटसुद्धा केलं कित्येक खेळाडूंना त्यांच्या वतीनं नेहमीच प्रतिसाद मिळतो. कित्येक संघांना ते प्रमोट करतात. कल्पेश बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत. आता पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेत आहेत. स्ट्रायकर एंडला फलंदाज दर्शन, ज्यांनी 3 चेंडूंमध्ये 7 धावांचं योगदान फलंदाजी करताना दिलं आहे. कुमारचं योगदान देखील तितकंच लक्षात घेण्यासारखं आहे. 5 चेंडूंमध्ये त्यांनी 11 धावांचं योगदान दिलं आहे. सर्वात महत्त्वाचं ते थांबलेत, कारण जर खेळपट्टीवर थांबलात तर धावा आपोआप होतील. हेच तत्व क्रिकेटचं आहे आणि म्हणूनच या फलंदाजाला चॅलेंज करण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर कल्पेश म्हात्रे. ओव्हर द विकेटनं चांगला बॉल अँड लेट शेक. अपील तर झाले कल्पेशची. 1 धाव तर पूर्ण झालेली आहे. बॅट कॉन्टॅक्ट, येस, बॅट कॉन्टॅक्ट होऊन त्यानंतर बॉल पॅडवर ब्रश झाला असंच कुठेतरी पंच दर्शवत आहेत. बॉल चांगला होता, इम्पॅक्ट खूप चांगला होता, पण संपर्क बॅटचा झाला आहे, त्याचमुळे ती अपील फेटाळली पंचांनी. 1 धाव मिळते, धावसंख्या जाते, ते म्हणजे 33 वर. जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता आहे 34 धावांची. बॉल शिल्लक आहेत 11 चेंडू 34ची गरज. 11 बॉल्स अँड 34 रन्स रिक्वायर्ड टू विन. कल्पेश म्हात्रे स्ट्रायकर एंडला. कुमार भोईर, हो ड्राईव्ह केलाय बॉलला, लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह. पहा आणि स्क्रीनशॉट मारायला तयार राहा. ट्रॅकिंग ऑन ड्राईव्ह,
बॅटर कुमार. कल्पेशने हा पुढ्यात ठेवला बॉल आणि त्यानंतर मग ताकद आणि वेळ जुळवताना षटकार खर्च केलेला आहे कल्पेशने आणि तो जोडलेला आहे कुमारने आपल्या संघाच्या धावफलकामध्ये. या अगोदर जबरदस्त बॅटिंग कल्पेश म्हात्रेची आपण पहिल्या डावात पाहिली. 4 षटकार त्यांच्या वतीनं आपण पाहिले होते, एन्जॉय केले होते. पण आता पाहूया कल्पेश धावा वाचवण्यासाठी कसे प्रयत्न करतोय. सुरुवात तर थोडीशी अडखत झालेली आहे. 39 धावा भाकरवर जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता आहे. 28 धीम्या गतीचा बॉल केलाय प्रहार. बॉलला पाठवलंय लॉंग ऑन सीमारेषा पार. बॅट आणि बॉलचं उत्तम कनेक्शन. कुमार करतोय पूर्ण 6 धावांचं इंटेन्शन. सिक्सर. कल्पेश मात्रे खूप काही आहे कल्पेशच्या मनामध्ये, पण ते द्यावं लागेल. पहिल्या 3 चेंडूंवर जे करता आलं नाही ते पुढच्या 3 चेंडूंवर करावं लागेल, कारण मनात ठेवून चालत नाही, ते मैदानात आणावं लागतं. या अगोदर ते कुमारने आणलंय आणि अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. पाहूया 3 चेंडूंवर कल्पेश म्हात्रे आपल्या वतीनं आपल्या गोलंदाजीची चुणूक दाखवतोय. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 45 धावा. 9 चेंडू जिंकण्यासाठी 22ची गरज. कल्पेश म्हात्रे ओव्हर द विकेटनं. चांगला बॉल होता, शफल झाले, स्क्वेअर लेगला स्ट्रोक खेळला. 1 टू 4. नशिबाचा चौकार येतोय पांडू स्पोर्ट्स साठी. कुमार इज बॅक इन ऍक्शन. 4 धावा. कल्पेश प्रयत्न करतोय, सडेतोड भूमिका तो घेतोय. क्षेत्ररक्षकांची मदत अपेक्षित आहे, आवश्यक आहे, पण जर क्षेत्ररक्षकांची मदत नाही मिळाली तर गोलंदाजाचं मानसिक खच्चीकरण होते. धावसंख्या पोहोचते आता 49 वर. जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता आहे 18 धावांची. बॉल शिल्लक आहे 8 चेंडू 18 धावांची गरज आहे. आजचे सर्व सामने जे आहेत हे शेवटच्या मोमेंटपर्यंत पोहोचलेले आहेत. मी एका गोलंदाजाचा उल्लेख केला होता, मी एक्स्ट्रा वेळेवर चर्चा केली होती, कदाचित त्याने गोलंदाजाला यायला हवं होतं हलक्यात ड्राईव्ह. येस, दिस इज एक्सपेक्टेशन फॉर कल्पेश. पुन्हा क्षेत्ररक्षक चुकले. आता कल्पेश करेल तर करेल काय. स्ट्राईक रोटेट झाली होती, जे खूप महत्त्वाचं होतं अजिंक्य स्पोर्ट्ससाठी. क्षेत्ररक्षण चुकलं. स्ट्राईकवर पुन्हा एकदा कुमार पोहोचला. 2 धावा मिळाल्या, 2ची वाढ होते. धावसंख्या पोहोचते 51 वर. खरं तर गोलंदाज खूप आहेत. कल्पेश सुद्धा बेस्ट बॉलर आहेत, नो डाऊट अबाउट इट, पण समोरचा फलंदाज कुठला आहे, त्या फलंदाजाला कुठला गोलंदाज डिफीट करू शकतो हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. ती चर्चा आपण 4थ्या षटकामध्ये करूच, नाहीतर मी हिंट दिल्यासारखं होईल. तर बॉलिंग मार्क बॉलर तयार. कल्पेश 7 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 16 धावांची. 7 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. बॉलिंग ट्रॅकवर कल्पेश ओव्हर द विकेट. हो, चांगला बॉल, पण त्या बॉलला थेट पाठवलंय लॉंग ऑन सीमारेषा पार. मी नाही थांबणार, लांबच लांब मारणार. कुमार षटकार. 6 धावा. चला शेवटच्या षटकासाठी पाहूया कुठल्या गोलंदाजाला बोलवलं जातंय. लेट्स चेक. तर चर्चा तर चालू आहे, पेव्हलियन बॉक्समध्ये चर्चा चालू आहे, खेळाडू कक्षामध्ये चर्चा चालू आहे, कॉमेंट्री बॉक्समध्ये संदीप गावंड सर आमच्यासोबत जॉईन झालेले, दुपारच्या जेवणाचा आस्वाद घेऊन आलेले आहेत. आपण आहोत खार्डीमध्ये आणि खार्डी या परिसरामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं क्रिकेटचा हा खेळ सुरू आहे. थोडी चर्चा होते. चर्चेनंतर पाहूया कुठल्या गोलंदाजाचं नाव पुढे येणार आहे. आणि आता थोड्या चर्चेनंतर बॉलिंग ट्रॅकवर बॉलर येतोय. कौशिक येत आहेत बॉलिंग ट्रॅकवर आणि कौशिकच्या वतीने तो प्रतिकार पाहायला मिळेल का पाहूया. पांडू स्पोर्ट्स. कुमार, वाह काय जबाबदारीचा खेळ. म्हणजे कुमारने सुरुवात षटकाराने दिली नाही, पण त्यांचा जो खेळ आहे तो आत्मविश्वासाचा आहे, त्यांचा खेळ गुणवत्तेचा आहे. 35 धावांवर कुमार पोहोचलेत. वाह, कुमारचा खेळ भन्नाट राहिला आतापर्यंत पांडू स्पोर्ट्ससाठी. पण आता पाहूया, दर्शनने पॉज घेतला होता, दर्शन नॉन स्ट्रायकर एंडला थांबला होता, आता दर्शन स्ट्रायकर एंडला पोहोचलाय. सामना चांगल्या पद्धतीने सरकत चाललाय. 6 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 10 धावांची. 6 balls and 10 runs required to win. बॉलिंग ट्रॅकवर कौशिक पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेतोय. स्ट्रायकर एंडला राईट बॅटर दर्शन. हवेत आहे बॉल, पण बिट्टूच्या पहिल्याच बॉलवर स्कायर. सिक्सर. 6 धावा.
खरं तर बिट्टू जो लेफ्टी बॉलर आहे त्याचा यूज वेळेवर व्हायला हवा होता, पण आता हा जो एक संधी त्यांनी निर्माण केली होती, स्कायर होती, खूप जास्त बॉल एलिव्हेशन घेताना पाहायला मिळाला, जवळपास हा कॅचच होता, पण सीमारेषेच्या अगदी 5 फूट मागे जाऊन तो पडला. लॉंग बॉलला प्रोटेक्शन होतं, बिट्टूने प्रोटेक्शन सेट केलं होतं, त्याला माहिती होतं की मध्येच बॉल जाणार आहे, पण बॉल स्कायर होता आणि त्यामुळे थेट सीमारेषेच्या बाहेर पोहोचला. 5 चेंडू 4 धावांची गरज. बिट्टू अजूनही करू शकतो, लेफ्ट आर्म अराउंड विकेट ना, ती कॅपॅबिलिटी आहे. तब्येत खराब आहे पण तरी देखील आपल्या संघासाठी धावून येईल. 5 चेंडूमध्ये 4 धावा रोकेल का पाहूया. बिट्टू लेफ्ट आर्म अराउंड विकेट. स्ट्रायकरला फलंदाज आहेत दर्शन. ॲज एक्सपेक्टेड म्हणलं होतं की बिट्टूकडे कॅपॅबिलिटी आहे, तब्येत जरी खराब असेल तो त्याच्या संघासाठी 100% योगदान देताना पाहायला मिळतोय. हा जवळपास डॉट होता, ही लेग बाईकची धाव मिळते, एकदा वाढते, एकत्वाची वाढ होते, धावसंख्या पोहोचते 64. जिंकण्यासाठी अजूनही 4 चेंडू 3ची गरज, 2 डॉट बॉल्स. पुन्हा एकदा अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र या सामन्यामध्ये शिरकाव करताना पाहायला मिळेल. कंपल्सरी चेस आहे, लक्षात घ्या. त्याचमुळे 4 चेंडूंमध्ये 3 धावा पूर्ण कराव्याच लागतील. त्यासाठी पाहूया ते प्रयत्न अजूनही जिकरीचे दिसत आहेत. अजिंक्य स्पोर्टचे नावामध्ये खूप काही दडलंय. अजिंक्य स्पोर्ट्सचा कित्येक वर्षांचा, कित्येक दशकांचा इतिहास आहे आणि त्याचमुळे तो इतिहास जर उलगडला तर असे सामने सुद्धा त्यांनी जिंकलेले आहेत. त्याचमुळे पुन्हा एकदा त्याच इतिहासाची आठवण करून देणारा क्षण येईल का. 4 चेंडू 3ची गरज. ओ ड्राईव्ह केले, जागा बनवून, जागा बनवली आणि चेंडूला त्याची जागा दाखवली. बॉल डीप कव्हर सीमारेषा पार. सामना जिंकलाय पांजू स्पोर्ट्स पांजू. अभिनंदन. हार्ड लक टीम अजिंक्य स्पोर्ट्स जुचंद्र. फॅन्टॅस्टिक गेम प्ले बोथ टीम्स, नो डाऊट अबाउट इट. दुपारचं सत्र आहे, कॉन्क्रीट विकेट आहे, धावा चेस होणारच आहेत. प्रदीप मामांकडून कुमारला 200 रुपयाचं बक्षीस जाहीर करण्यात आलेलं आहे. प्रदीप मामांकडून 200 रुपये आणि 39 धावांचं योगदान कुमार दिले तर नक्कीच मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार 100% कुमारला जातो. कुमार या, आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी प्रदीप मामांनी 200 रुपयाचं बक्षीस देखील तुमच्या खेळासाठी जाहीर केलेले आहे. कुमार, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार